everyone. In last few lectures, we see the antibiotics, their classification, and beta-lactam antibiotics. Okay, in that beta-lactam antibiotics, we see benzyl penicillin, phenoxymethyl penicillin, ampicillin, and also cephalosporin. Okay, get forward to the our lecture antibiotic. We start the नॉन बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. आतापर्यंत आपण बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स काय होते, कसे तयार झाले हे बघितलेले आहेत. आता आपण बघू नॉन बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स काय असतात. सिम्पली आहे, ज्या अँटीबायोटिक्समध्ये बीटा लॅक्टम रिंग प्रेझेंट नसतं त्याला आपण म्हणतो नॉन बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. त्याच्यामधलं नॉन बीटा लॅक्टम अँटीबायोटिकमधलं एक बघू क्लास अमायनो ग्लायकोसाइड अँटीबायोटिक्स. कोणता आहे? अमायनो ग्लायकोसाइड अँटीबायोटिक. नावामध्येच आहे अमायनो ग्लायकोसाइड्स म्हणजे असे अँटीबायोटिक्स जे कसे तयार होतात, जेव्हा अमायनो शुगर लिंक ग्लायकोसाइडिकली टू फॉर्म अमायनो ग्लायकोसाइड अँटीबायोटिक. बरोबर आहे. काय म्हणते, जेव्हा अमायनो शुगर ग्लायकोसाइडकडे लिंक होतं, बरोबर आहे, तेव्हा काय तयार होते आपलं अमायनो ग्लायकोसाइड अँटीबायोटिक्स. बरोबर आहे. आता आपण बघू अमायनो शुगर म्हणजे ह्या अँटीबायोटिक्सचे नेचर कसे असणार आहेत, बेसिक. कसे असणार आहेत, बेसिक नेचरचे. बरोबर आहे. कसे असणार आहेत ते, बेस असणार आहेत. आलं लक्षात. नंतर बघू त्याचे एक्झाम्पल्स. कोणतं एक्झाम्पल आहे त्याचं, स्ट्रेप्टोमायसिन नंतर निओमायसिन अँड झेंटामायसिन. हे त्याचे एक्झाम्पल झाले. कळालं का. आपण बघत आहोत नॉन बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. नॉन बीटा लॅक्टम म्हणजे असे अँटीबायोटिक्स ज्यामध्ये बीटा लॅक्टम रिंग प्रेझेंट नसती, ती अब्सेंट असती, त्याला आपण म्हणतो नॉन बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. त्याचा एक क्लास बघू आपण अमायनो ग्लायकोसाइड अँटीबायोटिक्स. अमायनो ग्लायकोसाइड्स म्हणजे काय, जेव्हा अमायनो शुगर ग्लायकोसाइडिकली लिंक होती. कोणती शुगर, अमायनो शुगर ग्लायकोसाइडिकली लिंक होतात तेव्हा कोणते अँटीबायोटिक्स तयार होतात, अमायनो ग्लायकोसाइड अँटीबायोटिक्स. अमायनो शुगर म्हणजे ते कसे असणार, बेस नेचरचे, अल्कलाइन नेचरचे असणार. आणि त्याचे एक्झाम्पल काय, स्ट्रेप्टोमायसिन, निओमायसिन अँड जेंटामायसिन. राहील लक्षात. आता आपण प्रत्येक हे जे त्याचे एक्झाम्पल आहेत ते आपण स्टडी करू. घ्या मग पहिला स्ट्रेप्टोमायसिन. बघू आपण स्ट्रेप्टोमायसिन काय म्हणते. स्ट्रेप्टोमायसिन इट इज अ फर्स्ट अमायनो ग्लायकोसाइड. इट इज अ फर्स्ट अमायनो ग्लायकोसाइड. काय म्हणते, जेव्हा अमायनो ग्लायकोसाइड अँटीबायोटिकची फॅमिली आपण स्टडी करत असतो, जेव्हा त्याची डिस्कवरी होते, तेव्हा सगळ्यात आधी डिस्कवर झालेला ड्रग म्हणजे कोणता, स्ट्रेप्टोमायसिन. कोणता आहे, स्ट्रेप्टोमायसिन विच इज आयसोलेटेड फ्रॉम स्ट्रेप्टोमायसिस ग्रिसियस. स्ट्रेप्टोमायसिस ग्रिसियस. स्ट्रेप्टोमायसिस ग्रिसियस. आलं लक्षात. कसं आहे, ग्रिसियस. स्ट्रेप्टोमायसिस ग्रिसियस. दिसत नाही का, ओके. स्ट्रेप्टोमायसिस ग्रिसियस. आलं लक्षात. हे त्याचं स्ट्रेप्टोमायसिनचं आयसोलेशन झालं. ओके. जेव्हा अमायनो ग्लायकोसाइड डिस्कवर झाला तेव्हा पहिला ड्रग कोणता झाला होता तयार, स्ट्रेप्टोमायसिन, अँड विच इज आयसोलेटेड फ्रॉम द स्ट्रेप्टोमायसिस ग्रिसियस. कशापासून तयार झालेला आहे, स्ट्रेप्टोमायसिस ग्रिसियस. आता बघू आपण त्याच्या प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करू. काय म्हणते त्याची फिजिकल प्रॉपर्टीज, कलर, ओडर, टेस्ट, सोल्युबिलिटी. कलर स्ट्रेप्टोमायसिनचा इट इज अ व्हाईट पावडर. It is a white powder and have
slightly odor or odorless. Have slight odor or odorless. Slight odor or odorless. Taste slightly bitter. Taste slightly bitter and having the solubility very soluble in water and sparingly soluble in alcohol. Very soluble in water and sparingly soluble in अल्कोहोल. कळलं काय म्हणते? स्ट्रेप्टोमायसिनचा कलर व्हाईट पावडर आहे. नंतर ओडर स्लाइट ओडर असते किंवा मे बी ओडरलेसही असतं. टेस्ट स्लाइटली बिटर टेस्ट अँड सोलुबिलिटी व्हेरी सोलुबल इन वॉटर अँड स्पॅरिंगली सोलुबल इन अल्कोहोल. स्पॅरिंगली मीन्स इनसोलुबलच. ओके, कशामध्ये? अल्कोहोलमध्ये. आता आपण बघू त्याच्या स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. स्ट्रेप्टोमायसिन इज अफेक्टेड बाय लाईट ॲज वेल ॲज मॉइश्चर. काय म्हणते? याची आपण स्टॅबिलिटी आणि स्टोरेज बघत आहोत स्ट्रेप्टोमायसिनची. हे लाईट आणि हीटवर अफेक्ट करतं. हेन्स इट इज स्टोरिंग. मला सांगा आता, लाईटवर सुद्धा, लाईटच्या प्रेझेन्समध्ये सुद्धा डिस्ट्रॉय होतं, मॉइश्चरच्या प्रेझेन्समध्ये सुद्धा ते इनॅक्टिव्ह होतं. मग कसं करणार त्याला स्टोअर? बरोबर आहे, कसं स्टोअर करणार? हेन्स इट इज स्टोअर इन वेल क्लोज्ड कंटेनर प्रोटेक्टेड फ्रॉम मॉइश्चर and at a temperature not exceeding 30 degrees Celsius. It is affected by moisture and heat. It is affected by moisture and heat. Hence it is stored in well closed container. Hence it is stored in well closed container protected from moisture and at a temperature not exceeding not exceeding good 30 डिग्री सेल्सिअस. काय म्हणते? ह्याला आपल्याला सांगितलं कसं स्टोअर करायचं. मॉइश्चर आणि हीटपासून अफेक्ट होतं म्हणून त्याला वेल क्लोज्ड कंटेनरमध्ये स्टोअर करायचं आणि प्रोटेक्ट फ्रॉम मॉइश्चर अँड ऑल्सो टेम्परेचर हीटपासून अफेक्ट होते म्हणून 30 डिग्रीच्या वर त्याची हीट गेली नाही पाहिजे. अजून एक, आता जर ह्याचं पॅरेंटल प्रिपरेशन असेल तर ह्याला कसं स्टोअर करणार? पॅरेंटल प्रिपरेशन असेल तर त्या पॅरेंटल प्रिपरेशनला आपल्याला स्टराईल करावं लागतं आणि प्रॉपरली सील करावं लागतं. काय करावं लागतं? स्टराईल करावं लागतं आणि प्रॉपरली सील करावं लागतं, जेणेकरून त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ झाली नाही पाहिजे. आणि लक्षात, हे झालं त्याची स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. आता बघू आपण स्ट्रेप्टोमायसिनचे युजेस. काय बघायचं? स्ट्रेप्टोमायसिनचे युजेस. वी ऑल नो दॅट इट इज अ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. It is a broad spectrum antibiotics. Hence, it is used to treat. It is a broad spectrum antibiotics. Hence, it is used to treat intestinal infection. Intestinal infection of large intestine. Intestinal infection of large intestine. Second, intramuscularly to treat all forms of TB. Intramuscularly used to treat all forms of TB. जे इंटेस्टायनल इन्फेक्शन ऑफ लार्ज इंटेस्टाईन
ते आपण स्ट्रेप्टोमायसिन त्याला ओरली देतो. कसं देतो? ओरली. आणि इंट्रामस्क्युलरी कशासाठी यूज करतो आपण त्याला? इन द फॉर्म ऑफ टू ट्रीट इन द ऑल फॉर्म्स ऑफ TB, tuberculosis, and also it is used to treat non-tubercular infections like, काय म्हणते, TBवर तर ट्रीट करणारच, त्याचबरोबर नॉन ट्युबरक्युलर इन्फेक्शनवर सुद्धा ट्रीट करणार. कोणते कोणते असतात मग? कोलेसिस्टिस, CY. Okay, cholecystitis means inflammation of gallbladder, काय म्हणते? नॉन ट्युबरक्युलर इन्फेक्शन कशा कशामध्ये? एक तर कोलेसिस्टिसिस अँड पेरिटोनिटिस. We know that the suffix EIS means inflammation. इथं cholecystitis means inflammation of gallbladder and peritonitis means inflammation of peritoneum. काय म्हणतात? Inflammation of peritoneum which is present in the, कुठं प्रेझेंट असते? गॅस्ट्रिक. कशामध्ये प्रेझेंट असते? स्टमकच्या इनर लाइनिंग कशाची असते? पेरिटोनियमची. त्याला जर इन्फ्लामेशन झालं तर त्याला आपण काय म्हणतो? पेरिटोनिटिस. अँड कोलेसिस्टिसिस मीन्स इन्फ्लामेशन ऑफ गाल ब्लॅडर आणि पेरिटोनिटिस मीन्स इन्फ्लामेशन ऑफ पेरिटोनियम. नीट लक्षात घ्या. काय म्हणते पहिला यूज? रिवाइज करू. इट इज अ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स orally. It is used in the treatment of intestinal infection of large intestine. Next, intramuscularly all forms of TB and treat non-tubercular infections like cholecystitis means inflammation of gallbladder and peritonitis means inflammation of peritoneum. Next, we see their pharmaceutical formulation. Pharmaceutical formulation. It is available in streptomycin tablet and injection. Streptomycin tablet and injection. Streptomycin tablet and injection. Streptomycin tablet and injection having brand name Streptomax and Colotreps. Streptomax and Colotreps. आलं लक्षात? हे काय झालं त्याचं? ब्रँड नेम. कशाचं? स्ट्रेप्टोमायसिनचं. कोणतं आहे? स्ट्रेप्टोमॅक्स अँड क्लोरोट्रेप्स. आलं लक्षात? इथं आपला स्ट्रेप्टोमायसिन एंड झाला. दुसरा ड्रग बघू आपण, तो म्हणजे जेंटामायसिन. नेक्स्ट वी सी द जेंटामायसिन. इट इज also class of aminoglycoside antibiotics. First we see the streptomycin and next drug is the gentamicin, which is discovered or isolated from Micromonospora purpura. काय म्हणते? जेंटामायसिन कशापासून भेटतं? मायक्रोमोनोस्पोरा पर्प्युरापासून आपल्याला काय भेटतं? जेंटामायसिन. त्याला आयसोलेट केल्यामुळे, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला आयसोलेट केल्यामुळे आपल्याला कोणता ड्रग भेटतो? जेंटामायसिन. कोणता भेटतो? जेंटामायसिन. वी सी देअर प्रॉपर्टीज. They have color, white to cream color,
white to cream, solubility, color white to cream, solubility, soluble in water and insoluble in chloroform, and insoluble in क्लोरोफॉर्म. काय म्हणते प्रॉपर्टी? कलर व्हाईट टू क्रीम, व्हाईट असू शकतो, मे बी क्रीम असू शकतो. सोलुबिलिटी वॉटरमध्ये सोलुबल, क्लोरोफॉर्ममध्ये इनसोलुबल, अँड स्टॅबिलिटी अँड स्टोरेज it is stored in tightly closed container. टाइटली क्लोज्ड कंटेनर. कसं स्टोअर करणार त्याला? टाइटली क्लोज्ड कंटेनर. वी सी देअर युजेस. दे ऑल्सो हॅव द ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. used to treat septicemia including neonatal sepsis, septicemia including neonatal sepsis. First we write, then we discuss about their uses. Next, systemic infection due to sensitivity, systemic infection due to gram positive and gram negative bacteria. Gram positive and gram negative bacteria. Third, prophylaxis and treatment of endocarditis, and also prophylaxis of surgical infections. काय म्हणते? पहिला यूज, इट इज अ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स used in the treatment of septicemia including neonatal sepsis. What is mean by septicemia? It is simply the blood poison. आलं लक्षात? त्याला आपण काय म्हणतो? सेप्टिकेमिया इन्क्लुडिंग द निओनेटल सेप्सिस मीन्स जर समजा एखाद्या लहान बाळाला ब्लड इन्फेक्शन झालं असेल तर त्याला ट्रीट करण्यासाठी आपण काय देतो? झेंटामायसिन. सेकंड, सिस्टेमिक इन्फेक्शन, जर ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामुळे जर इन्फेक्शन होत असेल त्याला क्युअर करण्यासाठी सुद्धा काय देतो? झेंटामायसिन. अँड प्रोफॅलॅक्सिस अँड द ट्रीटमेंट ऑफ एंडोकार्डियाटिस. वी ऑल नो दॅट व्हॉट इज मीन बाय एंडोकार्डियाटिस? इन्फ्लामेशन टू द एंडोकार्डियम. कुठं कशावर होणार इन्फ्लामेशन? एंडोकार्डियम. वी सी इन द प्रिव्हियस ड्रग्स, आपल्या आधीच्या ड्रग्समध्ये आपण बघितलेलं आहे एंडोकार्डियाटिस, इन्फ्लामेशन टू द एंडोकार्डियम. अँड लास्ट, प्रोफॅलॅक्सिस ऑफ सर्जिकल इन्फेक्शन. जर सर्जिकल इन्फेक्शन होऊ नये म्हणून ॲज अ प्रोफॅलॅक्सिस म्हणून काय देतात? झेंटामायसिन. अँड ऑल्सो झेंटामायसिन is used in the combination with other antibiotic to develop
और टू डिले द डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्स डेव्हलप करण्यासाठी, ते रेजिस्टन्स डेव्हलप होणारा डिले करण्यासाठी, आलं लक्षात, जास्त वेळासाठी ॲक्शन भेटण्यासाठी आपण त्याला कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा देतो. कोणत्या? अदर अँटीबायोटिक्ससोबत. आलं लक्षात. हे आहेत त्याचे एक युजेस. एकदा आपण परत रिकॅप घेऊ. कोणते कोणते युजेस आहेत? इट इज अ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. फर्स्ट, युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ सेप्टिकेमिया इन्क्लुडिंग निओनॅटल सेप्सिस. नंतर सिस्टेमिक इन्फेक्शन ड्यू टू ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, prophylactic and treatment of endocarditis, and also prophylaxis of surgical infection, and also it is given in combination with other antibiotic to delay the development of resistance, to delay the development of resistance. राहील लक्षात. हे झाले जेंटामायसिनचे युजेस. आता आपण बघू त्याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. Pharmaceutical formulation. Gentamicin injection cream, gentamicin injection cream, ointment and eye drop. These are their pharmaceutical formulation. कोणते कोणते? जेंटामायसिन इंजेक्शन, जेंटामायसिन क्रीम्स, जेंटामायसिन ऑइंटमेंट and जेंटामायसिन eye drops, and their brand name gentamicin, G-mycin and Gentapar. ब्रँड नेम जेंटामायसिनचे ब्रँड नेम G-mycin, gentamicin and Gentapar. Gentapar. G-mycin, gentamicin and Gentapar. These are their brand names. कशाचे? जेंटामायसिन. आलं लक्षात? झालं लिहून सगळ्यांचे? हे झाले अमायनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक्स. नेक्स्ट वी सी द टेट्रासायक्लिन इन नेक्स्ट लेक्चर. ओके, तोपर्यंत स्टडी करा. काही डाऊट असेल तर विचारा. तोपर्यंत बाय.